सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये शरद पवार भुजबळ आज एकाच मंचावरती येणार. पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. आज साताऱ्यातल्या नायगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा. अनेक मंत्री करणार सरकारला स्मारकाला अभिवादन. मात्र अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष. आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावरती एकत्र येणार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव या त्यांच्या मूळ गावी भव्य कार्यक्रमाचं आयोजन. सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. सावित्रीबाईंच्या नावानं दारासमोर एक पणती लावण्याचं मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्या नायगावातील वाड्याचा जीर्णोद्धार. 19व्या शतकात जशी वाड्याची रचना होती तशा स्वरूपात वाडा पुन्हा उभा करण्यात आला. लांजा तालुक्यातल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक. राजन साळवींच्या भूमिकेकडे लक्ष. कोणतीही भूमिका घेतली तरी खंबीर पाठिंब्याचा पदाधिकाऱ्यांचा साळवींना शब्द. गौण खनिजासंदर्भातील अधिकारी आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार. राज्यातील वाळू माफियांवरती आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावरती 1.5 वर्षामध्ये 14 कोटींची घरगुती वस्तूंची खरेदी. आमदार प्रशांत बंब यांनी उघड केली माहिती. यावर आयुक्तांचं चौकशीचं आश्वासन. मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध थेट टेरर फंडिंगशी असल्याचा संशय. 255 खात्यातून तब्बल 379 कोटी विविध राज्यातनं काढण्यात आले. घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींची. ईडीला संशय. गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. गडचिरोलीतील संविधान राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र आहेत. सामना अग्रलेखातनं फडणवीसांचं कौतुक. सुरेश धस यांनी मंत्रालयात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. बीड प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा या मागणीचं धस यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र. सुरेश धस यांनी निवेदन दिल्याप्रमाणे देशमुख हत्या प्रकरणाची केस घ्यावी यासाठी उज्ज्वल निकमांना विनंती केली. त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. एसआयटीतील प्रमुख बसवराज तेली यांच्याकडनं वाल्मिक कराडची तब्बल 2.25 तास चौकशी. तेलींकडून आरोपी कृष्ण आंधळेच्या कुटुंबियांची ही चौकशी. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र. वाल्मिकच्या कोठडीपर्यंत बाहेरचे लोक जात असून यंत्रणांचा गैरवापर होतोय असा पत्रात उल्लेख. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडून आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड असं प्रसिद्धी पत्रक. आरोपींचा ठाव ठिकाणा माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. उद्या परभणीमध्ये भव्य मूक मोर्चा. सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी. शिवराज सिंग चौहान आज नाशिकच्या दौऱ्यावर. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे लक्ष. शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार. सोलापूर मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होणार. साईंच्या दर्शनानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पिंपरी चिंचवड महापालिका भाजप स्वबळावरती लढवणार. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती. आगामी पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट. पिंपरी भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही दिला स्वबळाचा नारा. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती. शासन निर्णयात बदल होणार नसल्याचं तटकरेंकडनं स्पष्ट. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांची स्क्रुटिनी होईल. परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल. अदिती तटकरेंची माहिती. मंत्री भरत गोगावले आज पदभार स्वीकारणार. गोगावलेंकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं. मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावरती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची आज बैठक.
मुंबईतील सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये अंशतः सुधारणा. मुंबईतील सरासरी AQI आता 119 वर. महापालिकेने नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत. कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्यता. यामुळे नव्याने समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ साचल्यामुळे ड्रोन सर्वेक्षण. एका महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होणार. वर्षभरात खाडीतील गाळ काढणार. खासदार रवींद्र वायकरांचं आश्वासन. 2024 मध्ये अनधिकृत बांधकामावरती सिडकोची प्रभावी कार्यवाही. 2102 अनधिकृत बांधकामांचं निष्कासन तर 2 लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र केलं अतिक्रमण मुक्त. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस. अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड रेल. वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचा समावेश. CBSE मानसशास्त्र आणि LLBच्या अभ्यासक्रमासाठीची CET परीक्षा एकाच दिवशी होणार. CET परीक्षेच्या तारखेत बदल. सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येईल. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी त्याबाबत लेखी आदेश जारी केलेत. नव्या वर्षात नौदलाला नवी युद्धनौका. विनाशिका आणि पाणबुडी 15 जानेवारीला होणार जलावतरण. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या ऑनलाईन तिकीट विक्रीमध्ये काळाबाजार झाल्याचा आरोप. हायकोर्टामध्ये जनहित याचिकेवरती सुनावणी पूर्ण. मात्र अंतिम निकाल हायकोर्टाने राखून ठेवला. मुंब्रा इथे मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने वाद. मराठी तरुणाविरोधातच मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. संतोष पाटील हे साताऱ्याचे नवीन जिल्हाधिकारी. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली. हर्षदीप कांबळे यांचीही एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली. उद्योग विभागातून बेस्टमध्ये झाली होती बदली. आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसापासून व्यवहार ठप्प. मेहनतीचा योग्य मोबदला, मेडिकल सुविधा पुरवाव्या या मागणीसाठी माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपलेवाल्यांचं आंदोलन. IIT मुंबईतील संशोधकांकडून मातीतील विषारी प्रदूषकांचं सेवन करून उपयुक्त पोषक तत्व तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध. यामुळे शेत जमिनीतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. राज्यात थंडीने पुन्हा एकदा जोर धरला. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार. हवामान खात्याचा अंदाज. निफाडमधला किमान तापमानाचा पारा घसरला. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या. परभणीमध्ये थंडीचा जोर वाढला. तापमान 7.4 अंश सेल्सिअसवर. शेतशिवार धुक्याची चादर. नांदेडच्या माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाचं आयोजन. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं महोत्सवाचं उद्घाटन. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवरती अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर जिल्ह्यातील येऊरजवळ दगडफेक. सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी नाही. दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट. मुंबईतल्या धारावीमधील टी जंक्शन परिसरामध्ये ट्रेलरची पार्किंगमधल्या 5 ते 6 वाहनांना धडक. वाहनं खाडीत जाऊन पडली. अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही. चालक पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. स्कॉर्पिओला टोईंग व्हॅनची जोरदार धडक. अपघातामध्ये 4घांचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. वीर रेल्वे स्थानक परिसरात झाला अपघात. कुर्ल्यामध्ये मुलीनेच केली आईची हत्या. आई मोठ्या बहिणीवरती जास्त प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागात हत्या. मुलीनेच पोलीस स्टेशन गाठून हत्येची कबुलीही दिली. कल्याण पूर्वमध्ये स्वयंपाकघराच्या खिडकीचं ग्रिल तुटल्यामुळे 7 वर्षीय मुलगा सज्जावर पडला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केली मुलाची सुखरूप सुटका.
ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन जवळ मालवाहू कंटेनर उलटला. हायड्रॉलिक मशीनच्या साहाय्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने कंटेनर बाजूला केला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील आरती ड्रग्ज कंपनीच्या केमिकल टँकरला भीषण आग. ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर टँकरने पेट घेतला. धुळ्यामध्ये आता अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांना बसणार चाप. अनधिकृत होर्डिंग्स रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका देणार क्यूआर कोड नसणाऱ्या होर्डिंग्सवरती कारवाई होणार. गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेतील स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडलं. एक विद्यार्थी जखमी, 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत. भाजपच्या पक्षांतर निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांची घोषणा. पियुष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची तर विनोद तावडेंकडे छत्तीसगडची जबाबदारी. अन्य राज्यांसाठीही निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. दिल्लीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालयाची निर्मिती होणार. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन. पंजाब नॅशनल बँकला 13,000 कोटी रुपयांना गंडा घालण्याचं प्रकरण. मेहुल चोक्सीच्या परदेशातील मालमत्ता ईडीच्या रडारवर. ताबा मिळवण्यासाठी ईडीचे प्रयत्न सुरू. काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावरती ठेवता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा. जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शहांनी केलं वक्तव्य. 9 जानेवारीला बांगलादेशकडून 95 भारतीय मच्छीमारांची तर भारताकडनं 90 बांगलादेशी मच्छीमारांची सुटका होणार. दोन्ही देशाच्या तटरक्षक दलाकडनं सुटका केली जाईल. 2050 पर्यंत हिंदूची लोकसंख्या सध्याच्या तुलनेत 0.3% कमी होणार. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल. सध्या हिंदू धर्म जगात 3ऱ्या क्रमांकावर. आफ्रिकेमधील घानाची राजधानी अकरा इथल्या मुख्य बाजारपेठेमध्ये भीषण आग. आगीमध्ये 100हून अधिक दुकानं जळून खाक. अमेरिकेमध्ये सापडला आतापर्यंतचा सर्वात मोठा घरगुती स्फोटकांचा साठा. व्हर्जिनियामध्ये 150हून अधिक पाईप बॉम्ब्स जप्त. न्यू ऑर्लियन्समध्ये झालेला हल्ला आणि सायबर ट्रक स्फोट या दोन्ही वेगवेगळ्या घटना. दोन्ही स्फोटांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडनं स्पष्ट. मॉन्टेनेग्रोच्या राजधानीमध्ये कॅन्डल मार्च. राष्ट्रपती जाकोव यांचीही उपस्थिती. गोळीबारात झाला होता 12 जणांचा मृत्यू. सिरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाला भेट. रियादमध्ये सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट. इराणच्या ताब्यात असलेल्या इटलीतील महिला पत्रकाराच्या सुटकेसाठी कुटुंबियांचे प्रयत्न. इटलीच्या पंतप्रधानांनी भेट घेत कुटुंबियांनी केली सुटकेची मागणी. किराण्यासह काही गोष्टी पोहोचवणाऱ्या ब्लिंकिटनं सुरू केली रुग्णवाहिका सेवा. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिन्सा यांनी एक्सवरती माहिती. लवकरच अंतराळातून थेट मोबाईल कॉल करता येणार. इस्रो यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टेक्सासची कंपनी ASTच्या स्पेस मोबाईलसाठी उपग्रह प्रक्षेपित करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.